कोल्हापूरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल। 12 ते 23 ऑक्टोबर दरम्यान काही मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद। आगामी दिवाळी सणानिमित्त कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडणार असून भाविक श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत। या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी काही महत्त्वपूर्ण वाहतूक बदल जाहीर केलेत। सदर बदल दिनांक 12 ऑक्टोबर 2025 ते 23 ऑक्टोबर 2025 या कालावधीत लागू राहतील। वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात आलेले मार्ग असे आहेत: पोलीस वाहन, फायर ब्रिगेड व अँब्युलन्स वगळता बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या मार्गावर सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद। तर भाऊसिंगजी रोडवरून गुजरी गल्लीकडे जाणारी वाहतूक सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांना प्रवेश बंद। खालील मार्गांवरील डावे किंवा उजवे वळण घेणं बंद करण्यात आले। वांगी बोळमधून डावे बाजूस वळण बंद। ताराबाई रोडनं महालक्ष्मी चौकातून डावे बाजूस वळण बंद। बाबू जमाल रोडवरून डावे बाजूस वळण बंद। कसबा गेट पोलीस चौकीकडून डावे बाजूस वळण बंद। दत्त गल्लीमधून डावे बाजूस वळण बंद। वळवण्यात आलेले मार्ग असे आहेत: सरस्वती टॉकीज चौकातून ताराबाई रोडनं महाद्वार रोडकडे जाणारी वाहतूक पुढे न जाता बाबू जमाल दर्गा किंवा अर्धछत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गाने वळवण्यात येणार आहे। वाहतुकीचे बदल दिवाळीपूर्व खरेदी दरम्यान तसेच देवी दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन करण्यात आले आहेत। नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी केलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।